नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल, सुखात समाधानात असाल आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर मकर संक्रांती म्हटलं की आपल्या घरामध्ये एक खास सुवास दरवळत असतो आणि तो म्हणजे बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, गूळ, तीळ आणि लोणी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मकर संक्रांतीला खास बाजरीची भाकरीच का खातात आणि त्याच दिवशी भोगीची भाजीच का बनवली जाते? ह्याचा कधी आपण विचारच केला नाही. हे सगळं केवळ एक परंपरा आहे का? नाही. तर यामागे आहे आयुर्वेद, निसर्गचक्र, सूर्याचं परिवर्तन आणि आपल्या पूर्वजांचं अपाट शहाणपण. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी हे कॉम्बिनेशन मकर संक्रांतीला का इतकं महत्त्वाचं आहे? का आपण बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजीच खातो? ह्याचं एवढं महत्त्व काय आहे? तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हां. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला म्हणजे भोगी म्हणजे काय? जो संक्रांतीपूर्वीचा दिवस असतो. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो तो म्हणजे भोगीचा दिवस. आता भोगी म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारण्याचा दिवस असतो. निसर्गाला आपण धन्यवाद देण्याचा दिवस असतो. कारण वर्षभर आपल्याला मिळालेल्या धान्याचा, भाज्यांचा भोग आपण देवाला दाखवत असतो, अर्पण करायचा असतो आणि तो दिवस म्हणूनच या दिवशी घरातील सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते. आता भोगीचीच भाजी का बनवली जाते? शास्त्रीय कारण ह्याचं असं आहे की भोगीच्या भाजीमध्ये असतात वांगी, गाजर, मटार, पावटा, हरभरा, चवळी, मेथी, शेवगा, डाळी असतील. जे काही नवीन पीक घरात आलेले असेल ते सगळं आपण मिक्स करून त्याची भाजी बनवतो. आता ह्या वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी पोषण तत्व काय करतात? तर शरीरातील साठवलेले दोष बाहेर काढण्यासाठी मदत करतात आणि आपल्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यासाठी आपण भोगीची भाजी संक्रांतीला खात असतो. आता आयुर्वेदानुसार थंडीच्या शेवटी शरीरात कफ खूप जास्त वाढलेला असतो. कारण जेव्हा मकर संक्रांती येते, मकर संक्रांती झाल्यानंतर हळूहळू थंडीचा जो प्रभाव आहे, हा जो ऋतू आहे, तो हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. पण थंडीच्या शेवटी शेवटी आपल्या शरीरामध्ये ना कफ खूप वाढलेला असतो आणि तो संतुलित करण्यासाठी असंमिश्र आणि उष्ण अन्न आपल्या शरीरासाठी खूप जास्त आवश्यक असतं आणि म्हणूनच आपण हे खात असतो. आता 3 म्हणजे बाजरीची भाकरी मकर संक्रांतीलाच का? कारण मकर संक्रांतीला आपण बाजरीची भाकरीच का खातो? कारण मकर संक्रांती म्हणजे सूर्य हे मकर राशीमध्ये प्रवेश करतो. आता हे तर खूप सगळ्यांना माहीत आहे आणि हा उत्तरायण सुरू होत असतो. मग या काळामध्ये ना आपली जी पचनशक्ती असते, माणसांची पचनशक्ती असते ती खूप जास्त मंद असते. थंडीचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल ही खूप जास्त वाढलेली असते. आणि बाजरी काय करते? बाजरी हे जे आहे हे उष्ण धान्य आहे. हे काय करतं शरीरातील शरीर आपलं जे आहे ते गरम ठेवण्यासाठी मदत करत असतं. पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतं. हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं आणि थंडीचा त्रास जो आहे तो कमी करण्यासाठी मदत करत असतं. आणि म्हणूनच मकर संक्रांतीला बाजरीची भाकरी खाणं हे शरीरासाठी नैसर्गिक औषध म्हणून मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपण बाजरीची भाकरी मकर संक्रांतीच्या दिवशी खात असतो. आता 4 म्हणजे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी परिपूर्ण संतुलन आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशन योगायोग आहे का? तर नाही. भोगीची भाजी काय करतं तर शरीर स्वच्छ करतं. बाजरी काय करतं? शरीर गरम ठेवतं. गूळ काय करतं? रक्तशुद्धीकरण करतं. लोणी आणि तूप काय करतं? तर शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. आणि हे संपूर्ण जेवण म्हणजे काय आहे? तर डेटॉक्स आहे. एनर्जी, इम्युनिटी, संतुलन. आज आपण ज्याला बॅलन्स्ड डाएट म्हणतो. जे आपल्या आजी-आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी केव्हाच अंमलात आणलेलं होतं. पण ते अजूनही आपल्या लक्षात आलेलं नव्हतं. बरोबर ना?
तर शेतकरी आणि निसर्गाशी नातं. बाजरी हे एक ना रब्बी पीक आहे आणि भोगीची भाजी म्हणजे नवीन आलेल्या भाज्यांचा संग्रह आहे. हे काय करतं तर शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करतं. निसर्गाचा आभारी आहे आणि देवाला कृतज्ञता. म्हणूनच भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ही केवळ चव नाही तर संस्कृतीची ओळख आहे. आजच्या काळासाठी संदेश आज आपण फास्ट फूड खातो आणि आजारी पडतो. पण आपली परंपरा काय सांगते की ऋतूप्रमाणे खा. आता आधीच्या काळातील माणसं जे होते, आपले जे पूर्वज होते, ते घरातील अन्न खात होते. पण ऋतूप्रमाणे जे काही पिकत असायचं, कोणत्या ऋतूमध्ये कोणतं धान्य पिकतं, कोणत्या भाज्या पिकतात, ते जास्त खात होते. तूप, लोणी, दूध हे खूप जास्त खात होते. म्हणून त्या काळातील माणसं अजूनही त्यांची बॉडी, त्यांचं शरीर बलवान आहे. पण आपण फास्ट फूडकडे जास्त जातो. आपण फास्ट फूड जास्त खातो. त्यामुळे आजकालची लोकं आजार शोधतात आणि आजाराकडे जास्त जात आहेत. आधीच्या काळातल्या माणसांना एक गोळीसुद्धा नव्हती, कारण ते ऋतूप्रमाणे खात होते. आणि हेच अजूनपर्यंत सांगत आलेले आहेत पूर्वज, की स्वच्छ खा, ऋतूप्रमाणे खा, हेल्दी खा, आजार दूर ठेवा. आणि मकर संक्रांतीला बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाणं म्हणजे आपल्या शरीराचं संरक्षण करणं आहे. आपल्या शरीराला एक संरक्षण देणं आहे. मनाची शांती आणि संस्कृतीचा सन्मान भेटतो. मैत्रिणींनो, मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की मकर संक्रांतीला बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी का इतकी महत्त्वाची आहे. का आपण बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खातो. ही परंपरा नसून, फक्त सण साजरा करण्यासाठी नसून, आपलं आरोग्य जपण्यासाठी आहे. आणि या संक्रांतीला फक्त तिळगुळ देऊ नका, तर ही परंपरा पुढच्या पिढीला समजावून सांगा. कारण पुढच्या पिढीलाही ही माहिती माहीत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण आजपर्यंत आपण बाजरीची भाकरी, भोगीची भाजी बनवत होतो संक्रांतीला. पण आपल्याला हे कधी कळलंच नाही की बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजीच का बनवत होतो. पण मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी तरी माहिती समजली असेल. तर ही माहिती आपल्या परंपरा पुढच्या पिढीला समजावून नक्कीच सांगा. कारण त्यांनाही हे समजलं पाहिजे की बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी आपण मकर संक्रांतीला का खातो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर आपल्या चॅनलला म्हणजेच जीवनकथा या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. असेच सण, संस्कृती आणि परंपरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां. कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि शेवटी जाता जाता तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. असंच कायम हसत राहावा, आनंदी राहा आणि शरीर चांगलं ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.